पण हे स्टारडम हे सगळं हे इन्फ्लुएन्स पण करत आहे समाजाला, तर ह्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, काय वाटतं? बघ, आता दुष्परिणाम खूप वेगळ्या पद्धतीनं ह्याचं बघावं लागेल, कारण हा बघणारा कंटेंटसुद्धा आपल्या समाजात, म्हणजे जे बघणारे आहेत ते सुद्धा ह्या समाजातून आलेले आहेत. म्हणजे याची आकडेवारी जर बघितली तर खूप थक्क होईल अशी आहे. म्हणजे एक OTT ॲप आहे, 2018मध्ये ते सुरू झालं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काही खूप बोल्ड सिरीज केल्या, ज्याच्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. आज 2025मध्ये त्या ॲपचे अँड्रॉईडमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त डाउनलोड्स आहेत. आज 2025मध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी ते ॲप डाउनलोड केलेलं आहे. 20 लाख त्याचे पेड सबस्क्रायबर्स आहेत. आणि वार्षिक उलाढाल 2023 आणि 24मध्ये 100 कोटी होती, ज्याच्यामध्ये जवळपास 13 ते 14 कोटी त्यांचा नेट प्रॉफिट होता. हे एका ॲपचं बोलतो मी, जो सगळ्यात लोकप्रिय ॲप आहे. असे अनेक आहेत. दुसरं एक ॲप आहे 2024मध्ये 1.2 CR म्हणजे 1 कोटी 20 लाख पेड सबस्क्रायबर्स होते त्या OTT ॲपचे. आणि त्याची उलाढाल साधारण 58 कोटी होती आणि 4 कोटींचा निव्वळ नफा होता. हे मी 2 ॲपची उदाहरणं सांगितली. अशी जवळपास 17 ते 18 ॲप सध्या कार्यरत आहेत. मग ही 20 लाख पेड सबस्क्रायबर असणारी ही मंडळी कोण आहेत? ही याच समाजातली आहेत. ती पैसे देऊन हा कंटेंट बघतायत.